नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, बँक खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम हा सर्व बँकांसाठी वेगवेगळा असतो। यालाच सरासरी मासिक शिल्लक म्हणजेच ॲव्हरेज मंथली बॅलन्स असे म्हणतात। जर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवली नाही तर बँक तुमच्याकडनं दंड वसूल करते। तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की 1 सप्टेंबरपासून कोणकोणत्या बँकांनी काय काय नियम बदललेले आहेत आणि त्याद्वारे तुमचं जर त्या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला किती मिनिमम शिल्लक ही बँक खात्यामध्ये ठेवावी लागेल हेच जाणून घेऊयात। सर्वात पहिली बँक आहे HDFC बँक। यामध्ये शहरी आणि मेट्रो शहरी भागामध्ये 10,000 रुपयांची सरासरी शिल्लक आता ठेवावी लागणार आहे, तर निम शहरी भागामध्ये 5,000 रुपयांची सरासरी शिल्लक आणि ग्रामीण भागामध्ये 2,500 रुपयांची त्रैमासिक शिल्लक ठेवावी लागणार आहे। आणि जर किमान शिल्लक न ठेवल्यास HDFC बँक ही तुमच्याकडनं दरमहा दंड आकारते। हा दंड 150 रुपये ते 600 रुपयांपर्यंत असू शकतो। आता पुढची बँक आहे ICICI बँक। यामध्ये मेट्रो आणि शहरी भागामध्ये 10,000 रुपयांपर्यंतची किमान शिल्लक तुम्हाला ठेवावी लागणार आहे, तर निम शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 5,000 रुपयांपर्यंतची किमान शिल्लक ठेवावी लागणार आहे। सरासरी मासिक शिल्लक न ठेवल्यास किंवा त्यापेक्षा कमी रक्कम जर तुमच्या खात्यात असेल तर 6% किंवा जास्तीत जास्त 500 रुपये दंड हा तुमच्याकडनं आकारला जाईल। आता पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। तर SBIनं 2020 पासूनच बचत खात्यांवरील किमान शिल्लक ठेवण्याचा नियम हा रद्द केला आहे, त्यामुळे तुम्हाला या खात्यामध्ये किमान शिल्लक न ठेवल्यास कुठलाही दंड लागत नाही। तर मग आता काही विशिष्ट प्रकारच्या खात्यांना किमान शिल्लक ठेवण्याच्या नियमातनं सूट देण्यात आलेली आहे RBIच्या नियमानुसार। यामध्ये बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट, यालाच झिरो बॅलन्स अकाउंट असेही म्हणतात। या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर सॅलरी अकाउंट, तुमच्या कंपनीकडनं मिळणारं पगार खातं हे शून्य शिल्लक खातं असतं। त्यानंतर पंतप्रधान जनधन योजना अकाउंट, या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारची किमान शिल्लक ठेवणं हे बंधनकारक नाही। त्यानंतर पेन्शनधारकांची आणि विद्यार्थ्यांची खाती, या खात्यांनाही अनेकदा किमान शिल्लक ठेवण्याच्या नियमातनं सूट ही देण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 सप्टेंबरपासून आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ही किमान शिल्लक रक्कम ही ठेवावी लागेल आणि जर तुम्ही ती ठेवली नाहीत तर तुम्हाला दंडाला सामोरं जावं लागेल। तर मग मित्रांनो, यावरती आपले मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।